नमस्कार मित्रांनो. लोक आम्हाला विचारतात की तुमच्या नैसर्गिक शेतीमध्ये प्रत्येक पीक बिना खत बिना फवारणी येऊ शकतं का? तर मी म्हणतो की नाही, याला एक लिमिटेशन आहे. ज्याही पिकाला कमी वेळामध्ये जास्त नत्र लागतं ती सगळी पिकं आमच्याकडे कमी प्रमाणात येतात. फॉर एक्झाम्पल, हे एक असं पीक आहे. आता ही फुलकोबी तुम्ही बघा, ह्याला कुठल्याही प्रकारची डेफिशियन्सी नाही आहे. हा कोबी बघा खूप सुंदर होतो आहे, पण आमचा साईज हा कधीच किलोमध्ये होणार नाही. किंवा तुम्ही याच्या आजूबाजूची काही रोपं बघा, हे बघा, इथे कुठेही डेफिशियन्सी नाही, पण आमच्याकडे नत्राचं प्रमाण कमी पडतं आणि गड्डा आधीच फॉर्म व्हायला लागतो. म्हणजे कर्ड फॉर्मेशन आहे, जे कर्ड फॉर्मेशन हे लवकर व्हायला लागतं. बघा, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ पूर्ण व्हायच्या आधीच कर्ड फॉर्मेशन झाल्यामुळे आमच्याकडे कधीच मोठा कोबीचा गड्डा येत नाही. आणि बघितलं तर बघा, हे सगळं तसंच झालेलं आहे. तर सतत प्रयत्न करूनसुद्धा मला फुलकोबी कधी करता आली नाही. म्हणजे करता येते ती याच साईजची, विषमुक्त असते, कुठल्याही प्रकारचा रोग नसतो, आळ्या किडी काही नसतं, पण साईज मोठं होत नाही. कारण फार लवकर प्रमाणामध्ये नत्र देणं शक्य होत नाही. अजून एक गोष्ट आहे की ब्रासिका हे जे पीक आहे, म्हणजे ही फॅमिली आहे, याच्यावर मायक्रोरायझल नेटवर्क होत नाही. त्यामुळे यांना जेवढं इनपुट त्या जागेवर द्याल तेवढंच मिळू शकतं. मायक्रोरायझल नेटवर्कमधून इनपुट्स त्यांना मिळू शकत नाही. हे एक रिझन आहे की माझ्याकडे कोबी, फ्लॉवर, ब्रॉकली या सगळ्या गोष्टी चांगल्या, म्हणजे व्यवस्थित दिसतात, कीडमुक्त असतात, चवीलाही सुंदर असतात, पण साईज नसतो. तर नैसर्गिक शेती करत असाल आणि तुमच्याकडे खूप मोठे मोठे गड्डे होत असतील फ्लॉवरचे, कोबीचे, तर मला सांगा तुम्ही काय करताय आणि मीही तो प्रयत्न करून बघीन. धन्यवाद.